आता कोण आलाय सकाळी सकाळी? नक्कीच ती रुपाली असणार. वाटी घेऊन आली असेल हातात. आता म्हणेल, भैरवी थोडी साखर देतेस का? आत्ता चहा करायला टाकला आणि नेमकी साखर संपली. हे घे, काय झालं? मी बघते. हा बघ, हे उगाच ट्राप डोक्याला. अशोक माझगावकर, हो आहेत. बुके आणि ग्रीटिंग आलंय त्यांच्यासाठी. ओके, थँक्स. वेलकम. बाबा, हा, हे बघा, हे बघा, कोणीतरी तुमच्यासाठी बुके पाठवलाय. माझ्यासाठी? हो. कोणी? कशाला? वाव, बघ ना, नेम कार्ड असेल ना, कोणी पाठवलंय? तेच बघतीये मी. नाहीये. ए भाऊ, त्या ग्रीटिंग कार्ड मध्ये असेल बघ ना. ओके. बघ. कोणी पाठवलं? ह्यात मेसेज लिहिलाय. मी तो वाचून दाखवते. हो, वाच ना. मनाने सुंदर असलेल्या एका गोड माणसाला मनापासून गोड शुभेच्छा. निवेदिता. अगं माऊ, म्हणजे हा बुके आणि ग्रीटिंग कार्ड निवी ताईंनी पाठवलाय. काय सुंदर बुके आणि ग्रीटिंग कार्ड पाठवलंय निवी आजीने. निविताईने. मस्तच आहे. मावशी, अगं मावशी बाहेर ये बघ. काय झालं गार्गी? हा, कोण आलं होतं बेल वाजवून? अरे, फुलांचं बुके? आज काही तुझा वाढदिवस नाहीये, काही स्पेशल ऑकेजन नाहीये, कोणी पाठवलं तुला बुके? अगं मावशी, हा बुके आणि हे ग्रीटिंग तुझ्यासाठी आहे. माझ्यासाठी? मला कोणी पाठवली? थांब, मी बघते. समाजासाठी आपला स्वार्थ बाजूला ठेवून मनापासून सेवा करणाऱ्या एका गोड व्यक्तीला गोड शुभेच्छा. काय गं, कोणी पाठवलंय? तुमचाच अशोक माझगावकर. काय? बघू. काय झालंय माझगावकरांना? काहीही प्रयोजन नसताना मला असं बुके आणि ग्रीटिंग का पाठवलं असेल त्यांनी? सो स्वीट ऑफ हिम. खरंच अशोक काका किती ग्रेट आहेत नाही? खरंच सो स्वीट ऑफ हर. एक्झॅक्टली. किती छान सरप्राईज दिलं ना त्यांनी. आणि कार्ड मध्ये मेसेज सुद्धा मस्त लिहिलाय. बघितलंस ना अनिश, डेंटिस्ट कडे आई बाबांचा किती वेळ गेला ते. हो, आपण ईशानला घेऊन गेलो असतो तर सगळं काम रखडलं असतं कारखान्यातलं. पण थँक गॉड तुझी आई घेऊन गेली. आय वॉज सो रिलीव्ड. खरंच. ईशान दात दुखते म्हणून किती रडत होता. मला सहनच होत नव्हतं रे, बिचारा. काय हिरा मॅडम, काय झालं? अशा का बसलात? मला माहितीये ना, आज कोणाला तरी पार्टनर नाहीये खेळायला, मस्ती करायला, म्हणून उदास आहेत मॅडम. हो ना? हिरा, आता तुला सुद्धा तुझ्या दातांची काळजी घ्यायला हवी. बघितलंस ना ईशानची दाढ किती दुखत होती. हिरा बोल ना, काय झालं? तुम्हा मोठ्या लोकांचे प्लॅन ना एकदम बकवास असतात. ए, काय बोलतेस? हा शब्द कुठून शिकलीस? अगं माऊ, ते किशा आजोबा राहू दे ना. माऊ, काकाचा जो प्लॅन होता तो फ्लॉप गेला, बरोबर ना? त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आजोबा आणि निवी आजीला बुके पाठवले पण ते वेस्ट गेले. हो ना? हो यार,
मला वाटलं होतं आता दोघं बोलायला लागलेत, त्यांच्यात मैत्री होईल, पण तसं काहीच झालं नाही. बुके पाठवून सुद्धा काही उपयोग नाही. आपल्याला ना असं काहीतरी करायला हवं की शॉर्ट रिझल्ट मिळतील. मला तर काही सुचतच नाही आता अनिश. ए तुम्ही दोघं गप्पा बसा. तुम्हा मोठ्यांच्या आयडियाचा ना काहीच उपयोग नाहीये. आता एकच आयडिया फॉलो करायची. खूप दुखतंय. हो आपण बघूया काय करायचं. तू आधी शांत तरी हो इरू. तू काही थंड खाल्लं होतास का फ्रीज मधलं वगैरे? नाही मी काहीच नव्हतं खाल्लं पण खूप दुखतंय. ए काय झालं? कशाला ओरडती? आजोबा पोट दुखतंय प्लीज काहीतरी करा. बघा ना नीट काही सांगतही नाहीये, फक्त ओरडतीये पोट दुखतंय पोट दुखतंय. माऊ तुला काय समजत नाही. काका प्लीज निविताईला फोन कर आणि तिला इकडे बोलव ना. तिला समजेल मला काय होतंय ते. हो बेटा हो. त्या काय डॉक्टर आहेत का? नाही ते डॉक्टर नाहीयेत, पण संस्कार वर्गामुळे त्यांना अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं जास्त चांगलं माहित असेल ना. हो बाबा, आम्हालाही काही समजत नाही. त्यांना बोलूया ना आपण प्लीज. प्लीज. प्लीज लगेच बोलवा. खूप दुखतंय माऊ. हो दुखतंय. बाबा. मला वाटतं हा आपला प्लॅन वर्क होणार आहे, कारण का निवेदिता मॅडमचं नाव घेतल्यावर बाबा ओरडले सुद्धा नाहीत. हो, मी असे बोलले नाही की त्यांना बोलवायची गरज नाही वगैरे. वाव, म्हणजे आता इरासाठी ते निवेदिता मॅडमला बोलवतील. इरा वेल डन. आता बघ, आता निविता इकडे येईल, मी ना इकडे ओव्हर ऍक्टिंग करेल आणि निविताईला माझ्याकडेच थांबून घेईल. बघ आजोबा काहीच करू शकत नाही. काय झालं? झाला फोन? इराचं पोट दुखतंय ना, म्हणून मी थोडासा ओवा आणलाय. ओवा नो. ए वर ओरडू नको, कळलं काय? हे काय नाही, ह्याच्यात थोडासा चिमटभर फक्त ओवा खायचा, चावून 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 खायचा आणि वरती पाणी पी. हा 10 मिनिटात पोटदुखी बरी होती की नाही बघ. बाबा एवढ्याशा लहान मुलीला ओवा द्यायचा म्हणजे गरम पडला तर? चिमूटभर ओवा तर आहे, त्याने काही गरम पडत नाही. उलट थंडीने पोटात जर मुरड पडली असेल तर हे थोडासा ओवा खाल्याने ताबडतोब बरी होती की नाही बघ. नाही तुम्ही निविताईला बोलवा, मला नाही खायचा ओवा. आता एवढ्याशा गोष्टीसाठी त्यांना कशा लोकांना बोलवायचं? त्या पण ह्या हात उपाय सांगतील. घे 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 तू तो वाचायचं. नाही नाही मी नाही खात. माझं पोट दुखलं थांबलं. नको. थांबलं? काही थांबलेलं नाहीये. ओवा खायला नको म्हणून नाटकं करते ही. मी तुझं ऐकलं नाही. घे घे का खा घे. दे 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 दे. हा का दे खायला दे. मी नाही खाणार. इरू थोडासा खा, थोडा. पाणी हे घे, पाणी पी. तुला एक गंमत सांगतो हिरा. हा तुझा अनिश काका आहे ना, तो काय लहानपणी ना शाळेत जायला नको ना म्हणून पोट दुखतंय असं म्हणून घर डोक्यावर घ्यायचा. तेव्हा तुझी आजी त्याला ओवा खायला द्यायची. काय रे आठवते की नाही ओवा? हा? हा. गॉड, मला तर काहीच सुचत नाही अनिश. मलाही काही सुचत नाही का? काहीच वर्क होत नाही. व्हॉट आर वी सपोज टू डू? बघ ना, आणि बाबा पण ना आपल्या कुठल्याच प्रयत्नांना बधत नाहीयेत. बाबांचंच काय, त्या निवेदिता मॅडम सुद्धा किती हट्टी आहेत ग. म्हणजे बघ ना, त्या घरी आल्या, दोघांमध्ये चांगलं बोलणं झालं. मला वाटलं होतं सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, पण काका माऊ बोला. मला एक मस्त आयडिया सुचली आहे. काय? मी ना नाटक करेल की माझं खूप डोकं दुखतंय, मग आजोबा काही करूच शकत नाही. हो ना? असं काही करायचं नाही.
अगं बाबांना लगेच कळेल की तू नाटक करतेस. कसं कळेल? मग मी जोर जोरात रडेल. मग तर तुझं खरंच डोकं दुखायला लागेल. मग बरंच होईल ना, नॅचरल ऍक्टिंग निघेल. हे बघ, ही जी तुझी नॅचरल ऍक्टिंग आहे ना, ही आपल्याला माहिती आहे, त्यांना नाही. गरज नसताना बाबांनी दिलेल्या औषधं घ्यायला लागतील तुला, कळलं? मग मी काय करू? माऊ काहीतरी मोठं घडायला हवं आणि मी खूप आजारी पडायला हवे. मग आजोबा निविद्याला बोलवणारच ना. गमतीत सुद्धा असं बोलायचं नाही हा हिरा. आता बघितलंस ना ईशानचा दात किती दुखायला लागला ते. तसं नको व्हायला. सॉरी. इट्स ओके. हे बघ, अपसेट होऊ नकोस. आपण आहोत ना, आपण नक्की काही ना काहीतरी मार्ग काढू. डोंट वरी. घे बस, चल स्टार्ट इटिंग. इरू हात पकड माझे. अगं माऊ, हळू. पण आजोबांना आपण कसं पटवून द्यायचं की मी खरंच आजारी येते? हिरा तू आता काही करू नकोस. आजोबा आपल्यापेक्षा मोठेत की नाही, मग मोठी माणसं लहानांचं खोटं लगेच पकडतात. ए, तुझ्या या एक दिवसाच्या मजेसाठी मी माझी इतक्या वर्षाची चांगली नोकरी सोडू? मग तुम्ही काहीतरी खोटं सांगा, ताप आलाय वगैरे असं काहीतरी फोन करा. ते चालणार नाही. आमचा बॉस ना एकदम स्मार्ट आहे. आजारी असल्याचा जो फोन करतो ना, त्याच्या घरी लगेच डॉक्टर पाठवतो ऑफिसच्या खर्चाने. हो, आणि जर का हे सिद्ध झालं ना की तो खोटा आजारी आहे आणि खोटी सिक लीव्ह घेतली आहे, तर पगार कापतो 15 दिवसाचा शिक्षा म्हणून. आहेस कुठे? नाही ग, प्लीज समजून घे ना. अगं, ह्या वेळेस मला खरंच शक्य होणार नाही. बॉसने सांगितलंय सगळ्यांना 31st ला ऑफिस म्हणजे यायचं. मी आणि तुमचा बॉस खरंच. ओ रुपाली ताई, काय झालं? नाही म्हणजे मोठ्याने डिस्कशन सुरू आहे म्हणून म्हटलं. विचार हिलाच. काय ना भैरवी, मला आधी ह्यांनी सांगितलं होतं आपण 31st ला ना बाहेर जायचं, मस्त एन्जॉय करायचं. पण आता म्हणतायत साहेबांनी ऑफिसला बोलवलंय, जावंच लागेल. आता काम असलं तर जावंच लागेल ना. आहे की नाही? हा काही काम वगैरे नाहीये. आधी ना ह्यांनी सुट्टी टाकली होती, ती ह्यांच्या बॉसनी रद्द केली. काय ना, ह्यांचा तो बॉस आहे ना आताचा, तो एकदम खडूस आहे. त्याला स्वतःला ना एन्जॉय करायला आवडत नाही. तर मी ह्यांना म्हटलं खोटं आजारी पडा ना, तर तेही नाही. हे आलं परत तुझं, आजारी पडा. असं खोटं आजारी कसं पडू मी? एक मिनिट. हो, इतक्या छोट्या गोष्टीवरून वाद घालताय. आणि हे डिस्कशन करायचं तर मग 4 चौघात कशाला करताय? घरी जाऊन करा की. चल इरू. भैरवी, तू मार्केटला गेली होतीस? हो, भाजी आणायला. कांदे बटाटे संपले होते ना. का काय झालं? उपाय सापडला. एक मिनिट, तू अहो, कांदे अहो, आणलेस ना? काय करते? अहो, आता हे आकलेचे कांदे, सॉरी, म्हणजे ह्या कांद्याचं काय करायचं? हा कांदा घ्या आणि काखेत ठेवा. बघा, तुम्हाला फणफणून ताप येईल. बरी आहेस ना? हा असा कांदा काकेत ठेवल्याने काही होत नाही, ताप वगैरे येत नाही. अहो, खरंच येतो. मला ना माझ्या शाळेतल्या मैत्रिणींनी सांगितलं होतं, तिला दांडी मारायची असली ना का ती हा उपाय करायची, सणकून ताप यायचा तिला. तुम्ही प्रयोग करून तर बघा. आलाच ताप तर चांगलंच आहे ना, आपल्याला त्याचा उपयोग तर होईल. रुपाली आंटी बोलली म्हणजे खरंच असेल. मी हा कांदा ना इकडे गच्च ठेवेल आणि मला खूप ताप येईल. मग मी आजोबांना सांगेल की निवी आजीला बोलवा. मग आजोबांना माझं ऐकावंच लागेल. मी हा कांदा ठेवून झोपते. इरा, हा? काय चाललंय? कुठे काय? काय नाही, झोपत होते.
मला माहितीये तुझं काय चाललंय ते. काय कुठे काय काय नाही, झोपत होती काका. अच्छा, पुन्हा खोटं खोटं नाटक करतेस ना आजारी पडायचं आजोबांना घाबरवण्यासाठी. हे बघ, ओवा खायला लागलाय तुला आता. आजोबा आता डॉक्टरकडे नेतील आणि इंजेक्शन देतील, मग रडत बसायचं नाही. अरे काका, मला झोप आली आहे म्हणून मी झोपतेय. मला कळतंय ईशान आज मीना आजीकडे राहिला आहे. खेळायला कोणी नाही. चल आपण खेळूया. नाही, मला नाही खेळायचं, तू खेळ. का नाही खेळायचं? आज एक मुलगी रुसली आहे, पण मी पण बघतो तिला कसं खेळायचं नाहीये. कांदा कांदा घेऊन का झोपली होतीस? अरे खेळत होती तर तो इकडे पडला, तो राहू दे, उचलायचा. हिरा बेटा, कांदा काय खेळण्याची गोष्ट आहे का? बरं चल, आपण ड्रॉइंग करूया. उठ ये. नाही काका, मला खूप होमवर्क आहे रे. मी होमवर्क करते, तू जा का मला. बर ठीक आहे, तू तुझा अभ्यास कर. आजोबा सुद्धा येतील इतक्यात. मला आणि भैरवीला कारखान्यात जायचं, जरा काम आहेत तिकडे. जरा उशीर झाला तर सांगशील त्यांना. हा सांगेल ना. आणि हो, ती राधा मामी कीर्तनाला गेली आहे, सो तू घरात एकटीच आहेस. कोणासाठी दार उघडायचं नाही. हा तुला झोप आली तर दार आतून लावून घे. हा आमच्याकडच्या किल्लीने आम्ही उघडून. चालेल, राशील ना एकटी? हो काका, राहील, तू जा. बाय. बाय. भूक लागली आहे, जेवायला दे मला. मला जेवायला दे. कॉमेडी कॉमेडी. किशाजोबा तुम्ही? ए पट्ट्या, घरातले कुठे गेले? कॉमेडी कुठे? हळू बोला ना. आणि हे काय, तुम्ही परत दारू पिऊन आलात? मला विचारणारी कोण? मला विचारणारी कोण? मला सांग, ती कॉमेडी कुठे गेले? राधाजी गेलीये कीर्तनाला आणि तिकडून ती जाणारे हळदी कुंकू करायला. करून करून भागली आणि देवपूजेला लागली. मला सांग, तो तुझा काका आणि ती भोचक भैरवी कुठे गेले? माझ्या माऊला तुम्ही काही बोलू नका. मी काकाला आणि आजोबांना तुमचं नाव सांगेन. सांग ना. सांगते. कुणाला सांगायचंय त्याला सांग. मी घाबरत नाही. उलट तेच मला घाबरून लपून बसलेत. तुम्हाला घाबरून नाही, मग? ती लोक कामासाठी गेलेत कारखान्यात. आणि तुमचं काय काम होतं त्यांच्याकडे? मला काय काम आहे? मला काय, माझं कोणाकडे काम नाही, कामावाल्याचं पण काम नाही, कामाचं पण माझ्याकडे काम नाही. का? तुम्ही मोठे कामाचे आजोबा का? कधी आम्हाला स्कूलमध्ये ड्रॉप केलंय? आम्हा दोघांना संस्कार वर्गामध्ये नेऊन सोडले. आजोबांना आवडत नाही तरी पण तुम्ही दारू पिता. आम्ही सगळं सांगणार आहे आजोबांना. जास्त बोललीस ना, पाठवून दे ना आई वडिलांकडे. आणि तो भाव आहे ना, भाव छोटा, मग माझा काका तुम्हाला ठोकून काढेल. मला टोकरा मला. हे बघ, तो आणि ती भैरवी ते ना परदेशात. उरणार कोण? मी. कोण मला काय करणार रे? आमचे आजोबा आहेत ना, ते खूप स्ट्रॉंग आहेत. आठवतंय ना तुम्हाला त्यांनी जळलेलं जेवण जेवायला लावलं होतं का? विसरलात? कसं विसरेन मी? कसं विसरेन? मी तुला सांगतो, त्या अनिशला एकदा इथून जाऊ दे.
तुझा आजोबा असं गेम वाजवतो की नाही बघ, डिस्का असं वाजवतो गेम. मग आमची नेव्ही आजी तुम्हाला आधीच शिक्षा करेल. मला काय मूर्ख समजलं का तू? या तुझ्या निवी आजीचा ना आधीच काटा काढेन बघ. हा काटा काढेल म्हणजे आधीच पोचवतो ना तिकडे वर. हा काय तुम्ही सर्व असे वर जाणार डायरेक्ट वर जाणार. मग तुम्ही जायच्या आधी तिकडे संस्कार वर्ग चालू पाहिजे की नाही, टिंग टिंग संस्कार टिंग टिंग असं ते चालू पाहिजे. तर त्यासाठी तिले आधी वर पाठवावं लागणार आहे. मी तिले आधी वर पाठवतो, मग तुम्ही जा एक एक करून. हा कसं मग मला शिक्षा कोण देणार?